Hello friends, welcome back to my channel Sri Physics. Motion in a plane part 14. This is third chapter of 11 physics, motion in a plane, and this is 14th video of the chapter. In today's video we are going to study about centripetal acceleration. Centripetal acceleration, this point number 3.4.2, expression for centripetal acceleration on page number 42 of textbook. Very important part. Before starting today's video, if you have not yet subscribed to my channel, subscribe to the channel, like the videos, share the videos with your friends, and download the notes from description box. A link of PDF notes is given in the description box of each video. You can download the notes from there. These notes will be useful for you to study from examination point of views. Go to my channel. You will see playlist of each chapter there. If you want to watch videos of a particular chapter, go to the playlist of that chapter. Playlist of all chapters are available on my YouTube channel. Now let us start today's video, and today's part is centripetal acceleration. But before that, try to understand the concept of acceleration. Actually, we have seen the definition of acceleration in one video. Acceleration is rate of change of velocity with time. That is vector A equal to vector dv upon dt. Acceleration is rate of change of velocity with respect to time. याचा अर्थ ॲक्सलरेशन म्हणजे काय, तर दर सेकंदाला व्हेलॉसिटीमध्ये झालेला बदल. म्हणजे ॲक्सलरेशनसाठी व्हेलॉसिटी बदलणं गरजेचं आहे, आणि व्हेलॉसिटीमध्ये जो बदल दर सेकंदाला होईल त्याला म्हणतात ॲक्सलरेशन. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि ॲक्सलरेशन ही सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. When we say velocity is vector, then it has both magnitude as well as direction. Then velocity can change either by change in magnitude or by change in direction. Velocity ही व्हेक्टर आहे, त्यामुळे व्हेलॉसिटीमध्ये बदल दोन कारणांनी होऊ शकतो. एक मॅग्निट्यूडमुळे किंवा दुसरा डायरेक्शनमुळे. मॅग्निट्यूड जरी बदलली तरी व्हेलॉसिटी बदलते, डायरेक्शन जरी बदलली तरी व्हेलॉसिटी बदलते. दोन्ही जरी बदललं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन तरीसुद्धा व्हेलॉसिटी बदलते. आणि जेव्हा जेव्हा व्हेलॉसिटीमध्ये बदल होईल तेव्हा ॲक्सलरेशन तयार होतं. दर सेकंदाला व्हेलॉसिटीमध्ये झालेला बदल म्हणजे ॲक्सलरेशन. आता पहा, एक उदाहरण कन्सिडर करा. दिस इज अ स्ट्रेट लाईन पाथ अँड a body moves along this straight line path. Body start the motion from rest position. Its velocity magnitude gradually increases and then gradually decreases. म्हणजे जेव्हा ही वस्तू इथून इथपर्यंत आली ती सरळ मार्गावर गेलेली आहे, म्हणजे डायरेक्शन बदललेली नाही. परंतु सुरुवातीला ती रेस्टमध्ये होती, नंतर हळूहळू स्पीड वाढला आणि परत तो कमी कमी झाला, म्हणजे मॅग्निट्यूड बदललेली आहे. जेव्हा मॅग्निट्यूड बदलते म्हणजे व्हेलॉसिटी बदलते. व्हेलॉसिटीमध्ये झालेला बदल दर सेकंदाला म्हणजे ॲक्सलरेशन. म्हणजे या ठिकाणी जी व्हेलॉसिटी बदलली ती मॅग्निट्यूडमुळे बदललेली आहे. दुसरं एक उदाहरण घ्या की समजा एक बॉडी आता ही अशा पद्धतीने कर्व पाथनी जाते. म्हणजे हा जो पाथ आहे तो स्ट्रेट लाईन नाही, तर ही वस्तू जेव्हा अशा पद्धतीने जाते, आता ती एकसारख्या स्पीडनी चाललेली आहे, म्हणजे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ इथून इथपर्यंत शेवटपर्यंत त्या बॉडीची मॅग्निट्यूड व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहिलेली आहे. सुरुवातीला समजा 4 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी असेल मॅग्निट्यूड, तर ते शेवटपर्यंत तीच राहिलेली आहे. परंतु बघा या ठिकाणी डायरेक्शन बदललेली आहे, कारण मार्ग सरळ नाही. म्हणजे जरी या ठिकाणी मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहिली 4 मीटर पर सेकंड, तरीसुद्धा डायरेक्शन बदललेली आहे. डायरेक्शन बदलली म्हणजे व्हेलॉसिटी बदलली. व्हेलॉसिटी बदलली म्हणजे ॲक्सलरेशन झालं. दर सेकंदाला व्हेलॉसिटीमध्ये जो बदल होईल त्याला म्हणतात ॲक्सलरेशन. काही वेळेस मॅग्निट्यूडसुद्धा बदलू शकते आणि डायरेक्शनसुद्धा बदलू शकते. म्हणजे हा जो कर्व पाथ आहे याच्यामध्ये डायरेक्शन बदलतेच, पण त्याच वेळी समजा मॅग्निट्यूडही बदलली
समजा 3 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड अशा पद्धतीने मॅग्निट्यूड बदलत गेली तर दोन्ही गोष्टी बदलतील, तरीसुद्धा व्हेलॉसिटी बदलते आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन असतं. आता आपण सर्क्युलर मोशनबद्दल शिकतो आहे. मागचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे, त्यामध्ये आपण सर्क्युलर मोशनबद्दल शिकलो आहे. तर सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा ॲक्सेलरेशन असतं आणि त्यामध्ये वेगवेगळे ॲक्सेलरेशन असतात. तर त्यातलं एक ॲक्सेलरेशन ते म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, त्याच्याबद्दल आज आपल्याला शिकायचं आहे. ह्या ॲक्सेलरेशनबद्दल 12वीमध्ये तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स नावाचं जे पहिलं चॅप्टर आहे 12वी फिजिक्समध्ये, त्यामध्ये याबद्दल डिटेलमध्ये शिकणार आहात. यावर्षी थोडंसं डिटेल कमी आहे, म्हणजे जास्त डीपमध्ये आपण जाणार नाही. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, त्याला दुसरं नाव आहे रॅडियल ॲक्सेलरेशन. Centripetal acceleration is produced due to change in direction of linear velocity of a particle performing UCM. UCM means uniform circular motion. Its direction is along the radius towards the center of the circle. Therefore, it is called as radial acceleration. विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय की जेव्हा एखादा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे एक समान गतीनं तो ह्या सर्कम्फरन्सवरती फिरतो, म्हणजे कॉन्स्टंट स्पीडने, तेव्हा याची डायरेक्शन सतत बदलत जाते आणि त्याच्यामुळे एक ॲक्सेलरेशन तयार होतं. व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलली म्हणजे व्हेलॉसिटी बदलली आणि जिथं व्हेलॉसिटी बदलते तिथं ॲक्सेलरेशन असतं आणि या ठिकाणी सुद्धा ते ॲक्सेलरेशन आहे आणि ते सेंटरकडे असतं ॲक्सेलरेशन, त्याची डायरेक्शन, म्हणून त्याला म्हणतात सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल याचा अर्थ ज्याची डायरेक्शन सेंटरकडे आहे ते, किंवा रॅडियल कारण त्याची डायरेक्शन रेडियसच्या दिशेनं आहे, म्हणून त्याला रॅडियल ॲक्सेलरेशनसुद्धा म्हणतात. आता हे कशामुळे तयार होतं, तर ही जी बॉडी ह्या सर्कम्फरन्सवरती फिरत असते त्या बॉडीच्या व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड जरी कॉन्स्टंट असली तरी डायरेक्शन प्रत्येक इन्स्टंटला बदलत असते. ती डायरेक्शन बदलत जाते म्हणून त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन होतं, त्याला म्हणतात सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. बघा आता ही बॉडी अशी फिरते, हा जो ॲरो दिसतोय टँजन्शियल, दॅट इज डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी आणि ती सतत बदलत जाते. बघा दॅट डायरेक्शन इज कंटिन्युअसली चेंजिंग, म्हणजे जेव्हा पार्टिकल समजा इथून स्टार्टिंग इथं होता, टँजन्शियल व्हेलॉसिटी इज अपवर्ड. टँजन्शियल व्हेलॉसिटी त्याच्या नावामध्येच आहे, त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन नेहमी या सर्कलला टँजंट असते. समजा पार्टिकल या पॉईंटला गेला तर आता हा टँजंट इकडे गेला, म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आता इकडं आधी बदललेली आहे. जेव्हा हा पार्टिकल इथे जाईल तेव्हा परत ही वेगळीच डायरेक्शन आहे. प्रत्येक पॉईंटला थोडा जरी पुढे गेला तरी डायरेक्शन बदलते, कारण टँजंट हा त्या सर्कलला प्रत्येक पॉईंटला वेगवेगळ्या दिशेला जातो. जेव्हा ही बॉडी अशी टॉपला येते तेव्हा पहा ही टँजन्शियल व्हेलॉसिटी टूवर्ड्स लेफ्ट हॉरिझॉन्टल आहे. आधी इथं जेव्हा ती बॉडी होती तेव्हा ती व्हेलॉसिटी अपवर्ड होती, व्हर्टिकल होती. आता ती व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी झाली, लेफ्टला झालेली आहे. बघा प्रत्येक इन्स्टंटला ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलते. जेव्हा लेफ्टला पार्टिकल येतो इकडे तेव्हा ही डायरेक्शन खाली आहे. पार्टिकल जेव्हा बॉटमला जातो तेव्हा ही व्हेलॉसिटी इकडं राईटला आहे. म्हणजे डायरेक्शन ह्या व्हेलॉसिटीची सतत बदलते. डायरेक्शन बदलते म्हणजे ती व्हेलॉसिटी बदलते. व्हेलॉसिटी बदलते म्हणजे ॲक्सेलरेशन होतं. दर सेकंदाला जो बदल होईल व्हेलॉसिटीमध्ये त्याला म्हणतात ॲक्सेलरेशन. आणि या ठिकाणी हे जे ॲक्सेलरेशन असतं त्याला म्हणतात सेंट्रिपिटल ऑर रॅडियल ॲक्सेलरेशन. त्याचा अर्थ सेंट्रिपिटल म्हणजे सेंटरकडे. बघा हा जो ॲरो आहे तो सेंटरकडे आहे म्हणून त्याला म्हणतात सेंट्रिपिटल किंवा रेडियल. आणि ही जी सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे ते सुद्धा वेक्टर आहे, त्याचीसुद्धा डायरेक्शन आहे, दॅट इज अलॉंग द रेडियस टूवर्ड द सेंटर, आणि तीसुद्धा प्रत्येक इन्स्टंटला बदलत जाते. बघा आता इथं आल्यानंतर ही डायरेक्शन अशी आहे रेडियस, इकडं आल्यानंतर आता बघा ही डायरेक्शन लेफ्टला गेली आहे, कारण बॉडी इथे सर्कम्फरन्सवरती इथे आहे, सेंटर लेफ्टला आहे, तिकडं ती डायरेक्शन. आता बॉडी जेव्हा टॉपला जाईल तेव्हा या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन डाऊनवर्ड झाली, कारण सेंटर आता खाली आहे. ही बॉडी जेव्हा इथे येईल तेव्हा हे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आता राईटला झालं आहे, कारण सेंटर आता या बॉडीच्या राईटला आहे.
म्हणजे याची डायरेक्शन सतत बदलत असते. हे झालं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. आता यानंतर या सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा एक फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. मॅथमॅटिकल पार्ट आहे, नीट समजावून घ्या. Consider a particle performing UCM along the circumference of a circle with center O and radius R in XY plane in anti-clockwise direction. एक पार्टिकल आहे जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो पण एक समान स्पीडने, म्हणजे स्पीड वाढत नाही किंवा कमी होत नाही. असा एक पार्टिकल या सर्कम्फरन्सवरती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरतोय समजा. हे इथं त्याचं सेंटर आहे O. आता इथं O नाही दिसत आहे, परंतु तो सेंटर जो आहे त्याला O आपण समजू, आणि त्याची रेडियस R आहे. रेडियस म्हणजे सेंटरमधलं आणि सर्कम्फरन्समधलं डिस्टन्स, आणि तो XY प्लेनमध्ये फिरतो. इथं झेड ॲक्सिसची गरज नाही. वी हॅव सीन सर्क्युलर मोशन इज अ 2 डायमेन्शनल मोशन, सो 2 ॲक्सेस आर नेसेसरी फॉर स्टडी ऑफ दिस मोशन. हिअर वी चूज 2 ॲक्सेस ॲज X अँड Y ॲक्सिस. ही मोशन XZ प्लेनमध्येही असू शकते किंवा YZ प्लेनमध्येही होऊ शकते. आपण XY प्लेन घेतलेलं आहे. सपोज द पार्टिकल मूव्ज फ्रॉम A टू B ड्युरिंग टाईम T. समजा हा पार्टिकल ह्या A, बघा इथं पॉईंट A दिसतो आहे एक्स ॲक्सिसवरती, A पासून B पर्यंत जातो या सर्कम्फरन्सवरती T इतक्या वेळेमध्ये. लेट ओमेगा इज कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी अँड थिटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन टाईम T. समजा हा जो पार्टिकल फिरतो आहे तो एक समान कॉन्स्टंट स्पीडने फिरतो, आणि ती कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी समजा ओमेगा आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय त्याबद्दल आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे. आणि त्या T इतक्या वेळेमध्ये जेव्हा पार्टिकल A पासून B पर्यंत जातो तेव्हा जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे हा जो अँगल आहे तो थिटा आहे. पार्टिकल B या ठिकाणी गेलेला आहे तेव्हा B ही त्याची पोझिशन झाली. तेव्हा या सेंटरपासून B पर्यंत आपण एक व्हेक्टर काढतो, व्हेक्टर R, त्याला म्हणतात रेडियस व्हेक्टर. वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ रेडियस व्हेक्टर इन अर्लियर व्हिडिओ. दॅट रेडियस व्हेक्टर इज अ व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द पोझिशन ऑफ पार्टिकल ॲट दॅट इन्स्टंट. त्यावेळेला तो पार्टिकल जिथं कुठं असेल त्या ठिकाणी सेंटरपासून काढलेला व्हेक्टर, म्हणजे ती व्हेक्टर आहे, त्याला दोन्ही गोष्टी आहेत, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. त्याची लेंथ जी आहे त्याच्यावरून आपल्याला ह्या रेडियस व्हेक्टरची मॅग्निट्यूड मिळणार आहे, आणि ॲरो हेडवरून त्याची डायरेक्शन आपल्याला समजते. द पोझिशन व्हेक्टर व्हेक्टर R इज दॅट इज गिवन बाय व्हेक्टर R इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. से दिस इज इक्वेशन 1. आता हे आय कॅप जे कॅप हे काय आहे तर ते यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही मॅथमॅटिकल मेथड्स हे चॅप्टर जर नीट अभ्यासलेलं असेल तर तुम्हाला हे सगळं माहीत असेल. आय कॅप अँड जे कॅप आर रेक्टँग्युलर युनिट व्हेक्टर्स, मीन्स दे आर युनिट व्हेक्टर्स. देअर मॅग्निट्यूड्स आर 1 बट देअर डायरेक्शन्स आर अलॉंग एक्स अँड वाय ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. आय कॅप हा युनिट व्हेक्टर असतो एक्स ॲक्सिसच्या दिशेला, आणि जे कॅप हा युनिट व्हेक्टर असतो वाय ॲक्सिसच्या दिशेला. त्यांच्या मॅग्निट्यूड्स 1 असतात पण त्यांच्या डायरेक्शन्स ठरलेल्या असतात. आणखी एक रेक्टँग्युलर युनिट व्हेक्टर असतो के कॅप, तो झेड ॲक्सिसच्या दिशेला असतो, परंतु सर्क्युलर मोशन ही 2 डायमेन्शनल मोशन असल्यामुळे इथे आपल्याला झेड ॲक्सिसची म्हणजे के कॅपची गरज नाही. हा जो व्हेक्टर आहे रेडियस व्हेक्टर त्याला 2 कॉम्पोनंट्स आहेत. एक एक्स ॲक्सिसवरती तो कॉम्पोनंट आहे एक्स, इथं दिसतंय तुम्हाला. दुसरा कॉम्पोनंट वाय ॲक्सिसवरती तो आहे वाय. आता एक्स ॲक्सिसच्या दिशेला आहे म्हणजे त्यालाही डायरेक्शन आहे, म्हणून त्याला आपण डायरेक्शन देण्यासाठी आय कॅपने मल्टिप्लाय केलं. म्हणजे याचा अर्थ बी या पॉईंटची एक्स ॲक्सिसवर व्हॅल्यू आहे एक्स, आणि ते एक्स ॲक्सिसच्या दिशेला आहे हे सांगण्यासाठी आय कॅप, त्याची मॅग्निट्यूड 1 आहे. त्यामुळे एक्सला 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर मॅग्निट्यूडमध्ये बदल होणार नाही, परंतु आय कॅपमुळे त्याला डायरेक्शन मिळते एक्सला, आणि ते एक्स ॲक्सिसच्या दिशेला असते हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. तसंच वायचं आहे. ह्या पॉईंट बीची वाय ॲक्सिसवर व्हॅल्यू आहे वाय, आणि ती वाय ॲक्सिसच्या दिशेला आहे हे सांगण्यासाठी जे कॅप. म्हणजे उदाहरणार्थ की समजा या ठिकाणी 4i + 3j असतं, 4i + 3j असं असतं, तर याचा अर्थ 4i म्हणजे एक्स ॲक्सिसवर त्याची व्हॅल्यू 4, आणि 3j म्हणजे वाय ॲक्सिसवर
व्हॅल्यू 3 असा त्याचा अर्थ होतो. तर हा झाला पोझिशन वेक्टर आर इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स वेअर एक्स वाय आर द पोझिशन वेक्टर्स ऑफ पार्टिकल ॲट पॉईंट बी. म्हणजे एक्स आणि वाय हे त्याचे कॉम्पोनंट्स आहे. पोझिशन वेक्टरचे ते कॉम्पोनंट्स आहेत. एक्स आणि वाय कॉम्पोनंट्स त्याचे ते आहेत. आता आपल्याला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं. तर आपल्याला माहिती आहे की त्यासाठी आपल्याला व्हेलॉसिटी माहिती पाहिजे, कारण ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर. तर आपण आता हे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करणार आहोत. तर आता इथून पुढं सगळ्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत, प्युअरली मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. हा वेक्टर आर हा झाला पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर आणि तो इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आपण अशा पद्धतीने लिहिला, याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. आता यामध्ये हा तुम्हाला एक ट्रायंगल दिसतो फिगरमध्ये. समजा इथं सेंटर असेल ओ बी आणि इथं समजा आपण काहीतरी परपेंडिक्युलर टाकला समजा एम, तर ओ बी एममध्ये तुम्हाला कॉस थिटा घेतलं तुम्ही, तर कॉस थिटा इक्वल टू ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस, म्हणजे कॉस थिटा काय होईल एक्स अपॉन आर. तर त्यावरून आपल्याला मिळतं एक्स इक्वल टू आर कॉस थिटा. बघा विद्यार्थी मित्रांनो हे कसं आलं, एक्स इक्वल टू आर कॉस थिटा कसं आलं. तर या ट्रायंगलमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे फिगरमध्ये बघा, कॉस थिटा इक्वल टू ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस. तर ॲडजस्टंट साईड किती एक्स आणि हायपोटेनस किती आर, म्हणजे कॉस थिटा इक्वल टू एक्स अपॉन आर, म्हणजे एक्स इक्वल टू आर कॉस थिटा. आणि थिटाच्या जागी आपण ओमेगा टी घेतलं, म्हणजे आर कॉस ओमेगा टी. ते कसं घेतलं आपल्याला माहीत आहे. अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. त्याच्यावरून आपण लिहितो थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. ओमेगा ही कॉन्स्टंट आहे कारण ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, परंतु टाईम बदलत जातो म्हणून थिटा बदलत जातो. या फिगरमध्ये जसा जसा पार्टिकल फिरत जाईल त्या पद्धतीने टाईम बदलत जाईल आणि थिटा बदलत जाईल, पण ओमेगा कॉन्स्टंट आहे. तर आपण काय केलं, थिटाच्या जागी ओमेगा टी ठेवलं. तसंच वाय इक्वल टू आर साईन थिटा येतं. ते कसं येतं, पुन्हा हा ट्रायंगल, त्यामध्ये साईन थिटा घेतलं तर अपोजिट साईड आपण हायपोटेनस. आता अपोजिट साईड वाय कशी येते, तर हे जे तुम्हाला उभी लाईन दिसते ती वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे इथं व्हॅल्यू वाय असेल तर इकडेसुद्धा व्हॅल्यू वाय आहे. म्हणून साईन थिटा इक्वल टू अपोजिट साईड म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण वाय अपॉन आर, म्हणजेच त्याच्यावर मिळतं आपल्याला वाय इज इक्वल टू आर साईन थिटा आणि थिटा इक्वल टू ओमेगा टी. आपण मगाशी पाहिलं ते थिटा इक्वल टू ओमेगा टी कसं आलं. आता आपण काय करणार आहोत, ही एक्सची व्हॅल्यू आर कॉस ओमेगा टी इक्वेशन 1मध्ये इथे ठेवणार आहोत आणि वायची व्हॅल्यू आर साईन ओमेगा टी तीसुद्धा इक्वेशन 1मध्ये वायच्या जागेवर ठेवणार आहोत. आणि आपल्याला मिळतं मग वेक्टर आर इक्वल टू आर कॉस ओमेगा टी इंटू आय कॅप प्लस आर साईन ओमेगा टी इंटू जे कॅप. से दिस इज इक्वेशन नंबर 2. याला आपण नंबर दिला आहे 2. नाव instantaneous velocity is obtained by differentiating equation 2. We know instantaneous velocity is rate of change of position vector. हा पोझिशन व्हेक्टर सतत बदलतो. जेव्हा पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा तो डायरेक्शनमध्ये बदलतो. मॅग्निट्यूड जरी तीच राहिली, हा पार्टिकल जेव्हा हा सर्कम्फरन्सवरती फिरेल तेव्हा या पोझिशन व्हेक्टरची वेक्टर आरची डायरेक्शन बदलते. मॅग्निट्यूड जरी बदलत नसली तरी डायरेक्शन बदलते, म्हणजे तो वेक्टर बदलतो. तर प्रत्येक सेकंदाला तो कितीने बदलतो तीच व्हेलॉसिटी असते. म्हणून तुम्हाला व्हेलॉसिटी काढायची असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर मिळेल आणि ते व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर. म्हणजे हा जो वेक्टर आर बदलतो आहे आणि तो डायरेक्शनमध्ये बदलतो आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मॅग्निट्यूड त्याची बदलत नाही. डायरेक्शन जरी बदलते म्हणजे तो वेक्टर बदलतो, कारण वेक्टरला मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन दोन्हीपैकी एक जरी बदललं तरी तो वेक्टर बदलतो. इथे डायरेक्शन बदलते म्हणून तो वेक्टर बदलतो. दर सेकंदाला कितीने बदलतो त्याला म्हणतात व्हेलॉसिटी. आता तेच आपण पुढं असं लिहिलं डी बाय डी टी ऑफ वेक्टर आर, कारण वेक्टर आरचं इक्वेशन आपल्याला माहीत आहे, हे इक्वेशन 2. ती व्हॅल्यू आपण इथं ठेवू. वी गेट दिस नेक्स्ट स्टेप. आपण काय केलं, ही डी बाय डी टीच्या पुढं वेक्टर आर जी आहे
त्या वेक्टर आरची व्हॅल्यू इक्वेशन 2 वरून इथे ठेवलेली आहे आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि तुमचं मॅथमॅटिक्समध्ये झालेलं असणार आहे याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. त्या डीपमध्ये मी जाणार नाही. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला मिळतं. आता हे आर कॉन्स्टंट आहे, याच्या डोक्यावरती ॲरो नाही म्हणजे मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, या पोझिशन वेक्टरची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. त्यामुळं तो आपण बाहेर घेतलं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल कॉस ओमेगा टीचा. आय कॅप हे कॉन्स्टंट आहे म्हणजे फक्त कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, इकडं साईन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आणि तुम्हाला माहीत आहे कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साईन ओमेगा टी आणि ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. ओमेगा टी परत हे डिफरन्सिएबल फंक्शन आहे, त्यात ओमेगा कॉन्स्टंट आहे आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असतो ओमेगा. त्यामुळं पुढची स्टेप आपल्याला अशा पद्धतीने मिळते. बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हे आर कॉन्स्टंट असल्यामुळं जसंच्या तसं लिहिलं आपण. कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ओमेगा टी असतो म्हणून हे साईन ओमेगा टी आलं आणि हे मायनस आलं. आणि हे कॉम्पोजिट फंक्शन आहे, फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे म्हणून, आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असतो ओमेगा म्हणून ते ओमेगा आलं. कदाचित काही विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्समध्ये अजून झालेलं नसेल तर त्यांना हे कदाचित कळणार नाही, परंतु हे तुम्हाला आता समजावून घ्यावं लागेल. मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जे असतं ते फिजिक्समध्ये आपल्याला काही ठिकाणी वापरावं लागतं. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह तुम्ही ते मॅथ्समध्ये समजावून घ्या. तसंच या ठिकाणी सुद्धा आर हे कॉन्स्टंट आहे, ते कॉन्स्टंट जसंच्या तसं लिहिलं. साईन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस ओमेगा टी, ते इथं आलं. ओमेगा टी हे त्याच्या आतमध्ये परत एक फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा म्हणून हे ओमेगा आलं. हे जे कॅप जसं आहे तसं. हे इक्वेशन 3 आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे आर ओमेगा कॉमन दिसतं आहे. परंतु आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहोत. इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन कॅन बी ऑब्टेन्ड बाय डिफरन्शिएटिंग इक्वेशन 3. आता आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला मिळेल रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ॲक्सेलरेशन. तर ते अशा पद्धतीने रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे या व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टी. त्याला आपण असं लिहिलं, वेक्टर व्ही बाजूला काढलं, कारण हे वेक्टर व्हीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. ती व्हॅल्यू इथे ठेवा या इक्वेशनमध्ये. बघा तुम्हाला ही नेक्स्ट स्टेप मिळते. यात स्टेपमध्ये फक्त वेक्टर व्हीची ही व्हॅल्यू आपण ठेवलेली इक्वेशन 3मध्ये दिलेली. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पुन्हा एक लक्षात घ्या की ओमेगा आर हे कॉन्स्टंट झालं. कारण ओमेगा हे कॉन्स्टंट का आहे, कारण पार्टिकल UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो म्हणजे तो एक समान गतीनं फिरतो म्हणून ओमेगा कॉन्स्टंट आहे. आर ही रेडियस आहे, कॉन्स्टंट आहे, त्याची मॅग्निट्यूड फक्त इथं घेतलेली आहे. डायरेक्शन जरी बदलत असली तरी मॅग्निट्यूड बदलत नाही. हे ओमेगा आर कॉन्स्टंट आहे. त्यामुळं फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल साईन ओमेगा टीचा. साईन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस ओमेगा टी आणि त्याच्या आतमध्ये परत फंक्शन आहे ओमेगा टी, त्याचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा येईल. त्यामुळं हे आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप अशा पद्धतीने मिळेल. ही कशी आली पहा. हे मायनसला मायनस जसंच्या तसं राहिलं. ओमेगा आर कॉन्स्टंट आहे त्यामुळं ओमेगा आर, पण ओमेगा स्क्वेअर का झालं, कारण हा ओमेगा टी आहे हे कॉम्पोजिट फंक्शन आहे साईन ओमेगा टी. त्याच्या आतमध्ये ओमेगा टी जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा म्हणून हे ओमेगा आर आधी आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा म्हणून ओमेगा स्क्वेअर झालं. ही आरला आर राहिलं आणि साईन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी म्हणून हे कॉस ओमेगा टी झालं. आय कॅप आहे तसं राहिलं. प्लस आता पुन्हा ओमेगा आरमधलं हे आर जसंच्या तसं, ओमेगा जसंच्या तसं, परंतु ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर एक ओमेगा वाढतं म्हणून ओमेगा स्क्वेअर झालं. कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ओमेगा टी म्हणून मायनस आलं, साईन ओमेगा टी आलं. हे जे कॅप जसं आहे तसं. तर हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालं आणि हे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. यामध्ये काही गोष्टी आपण कॉमन घेऊ शकतो. आता कॉमन घेण्यापूर्वी काय केलं, हे प्लस मायनस हे मायनस केलं या ठिकाणी आणि बाकी जसं आहे तसं काहीही बदल नाही. यामध्ये तुम्ही मायनस ओमेगा स्क्वेअर कॉमन घेऊ शकता, कारण इथं मायनस ओमेगा स्क्वेअर इथं पण आहे आणि इथं पण आहे
मायनस ओमेगा स्क्वेअर जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्म्स पॉझिटिव्ह राहतील. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील तर इथं राहील आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर साईन ओमेगा टी जे कॅप, कारण ओमेगा स्क्वेअर बाहेर गेलेला आहे. बघा हा ब्रॅकेट सोडून बघा तुम्ही ही वरची स्टेप मिळते. आता या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला हे जे दिसतं आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर साईन ओमेगा टी जे कॅप, तर हे काय आहे तर इक्वेशन 2मध्ये तुम्हाला दिसतं काय आहे ते. बघा आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर साईन ओमेगा टी जे कॅप तेच इथं आहे. आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर साईन ओमेगा टी जे कॅप, आणि तो कशाचा फॉर्म्युला आहे तर व्हेक्टर आरचा. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे दिसतंय ते सगळं व्हेक्टर आर आहे. त्यामुळे बट फ्रॉम इक्वेशन 2 म्हणजे या इक्वेशन 2वरून हे जे सगळं आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे दिसतं ते व्हेक्टर आर आहे. म्हणजे ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या जागी तुम्ही व्हेक्टर आर ठेवायचं. बघा हे इक्वेशन 2 आहे. त्यामुळं या ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे व्हेक्टर आर येईल आणि आपल्याला हे इक्वेशन मिळेल. व्हेक्टर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर व्हेक्टर आर. दिस इज सपोज इक्वेशन नंबर 4. आणि हाच फॉर्म्युला आहे जो आपल्याला डिराईव्ह करायचा होता, महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. दिस एक्सप्रेशन गिव्ज सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. याचा अर्थ काय होतो बघू आपण. पहा तो फॉर्म्युला लक्षात घ्या जे आपण डिराईव्ह केलं आहे. काय आहे ते सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन व्हेक्टर ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर व्हेक्टर आर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 4. आता यामध्ये दिस इज द एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग UCM. हा पार्टिकल जेव्हा ह्या सर्कम्फ्रन्समध्ये एक समान गतीनं फिरतो म्हणजे UCM परफॉर्म करतो, तेव्हा त्याचं जे ॲक्सलरेशन असतं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ते डायरेक्शन बदलल्यामुळे होतं. हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. तर त्याचा हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. आणि ते व्हेक्टर आहे कारण याच्या डोक्यावरती ॲरो आहे, इकडे राईटला पण आहे. आरच्या डोक्यावरती ॲरो आहे म्हणजे व्हेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन आहे ते व्हेक्टर आहे. म्हणजे या ॲक्सलरेशनला दोन्ही गोष्टी आहेत, मॅग्निट्यूडसुद्धा आणि डायरेक्शनसुद्धा. तर आता पहा द निगेटिव्ह साईन इन अबव इक्वेशन शोज दॅट डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ रेडियस व्हेक्टर. म्हणजे या इक्वेशन 4मध्ये व्हेक्टर आर हा सुद्धा व्हेक्टर आहे, त्यालासुद्धा डायरेक्शन आहे. व्हेक्टर ए म्हणजे ॲक्सलरेशन सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन तो सुद्धा व्हेक्टर आहे, त्यालासुद्धा डायरेक्शन आहे. इथं निगेटिव्ह आलं याचा अर्थ व्हेक्टर एची आणि व्हेक्टर आरची डायरेक्शन अपोजिट आहे. आता व्हेक्टर आरची डायरेक्शन कोणती असते तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले डायरेक्शन ऑफ रेडियस व्हेक्टर इज ऑलवेज अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर टू द पोझिशन ऑफ पार्टिकल. ह्या रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही सेंटरपासून रेडियसच्या दिशेला असते, सेंटरपासून दूर सर्कम्फ्रन्सवर पार्टिकल ज्या ठिकाणी असेल तिकडं असते. म्हणजे पार्टिकल जर इकडं असेल निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर तर रेडियस वेक्टर सेंटरपासून इकडं जाईल डावीकडं. पार्टिकल खाली असेल इकडं तर डायरेक्शन खाली निगेटिव्ह वाय ॲक्सिस. सॉरी मगाशी मी या वाय ॲक्सिस म्हटलं, तो एक्स ॲक्सिस आहे. पार्टिकल इकडं निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर असेल इथं तर रेडियस वेक्टर इकडं डावीकडं असेल. पार्टिकल निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर खाली असेल तर रेडियस वेक्टर खाली असेल. पण त्याच्या उलट ॲक्सलरेशन असतं. म्हणजे याचा अर्थ ॲक्सलरेशनची डायरेक्शन नेहमी सेंटरकडं असते, कारण रेडियस वेक्टरच्या उलट रेडियस वेक्टरची डायरेक्शन अवे फ्रॉम सेंटर असते. म्हणून त्याच्या उलट निगेटिव्ह साईन सांगते की त्याच्या उलट म्हणजे सेंटरकडं या ॲक्सलरेशनची डायरेक्शन असते. ॲज द डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर इज अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर, डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज अलॉंग द रेडियस टूवर्ड द सेंटर. निगेटिव्ह साईन सांगते की दोघांच्या डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे रेडियस वेक्टरची जी डायरेक्शन असेल त्याच्या उलट. आता रेडियस वेक्टरची काय असते अवे फ्रॉम द सेंटर, सेंटरकडून दूर. त्यामुळं ॲक्सलरेशनची सेंटरकडे असणार आहे, म्हणून त्याला म्हणतात सेंट्रिपिटल, सेंटरकडं असणारी डायरेक्शन. न्यूमेरिकली इक्वेशन 4 कॅन बी रिटन ॲज. न्यूमेरिकली म्हणजे डायरेक्शन विचारात न घेता किंवा प्लस मायनस विचारात न घेता फक्त मॅग्निट्यूड. न्यूमेरिकली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्लस किंवा मायनसचा विचार न करता फक्त मॅग्निट्यूड. त्यामुळं आपल्याला हे अशा पद्धतीने लिहिता येईल.
त्याला आपण म्हणू इक्वेशन 5. हे न्यूमेरिकल झालं, म्हणजे याच्यामध्ये डायरेक्शन आपण घेतलेल्या नाही, फक्त किमती, आणि ते पण मायनस प्लस नाही, फक्त प्लस पॉझिटिव्ह फॉर्म्युला, म्हणजे तोच फॉर्म्युला हा आहे, फक्त आर आधी लिहिलं, ओमेगा स्क्वेअर नंतर लिहिलं. दिस इक्वेशन गिव्ज मॅग्निट्यूड, म्हणजे तुम्हाला मॅग्निट्यूड काढायची असेल ॲक्सेलरेशनची, ॲक्सेलरेशन किती, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही काढू शकता. त्यासाठी तुम्हाला आर माहिती पाहिजे, रेडियस, आणि ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती पाहिजे. हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण इक्वेशन लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी इज व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. फ्रॉम दॅट वी गेट ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर, ओमेगा इक्वल टू व्ही अपॉन आर अँड आर इक्वल टू व्ही अपॉन ओमेगा, याच्यावरूनच मिळतं ते. या दोन व्हॅल्यूज जर आपण इथं ठेवल्या तर बघा काय मिळतं. पहिल्यांदा आपण फक्त काय करू, ओमेगाची व्हॅल्यू ठेवू व्ही अपॉन आर. तर इथं ओमेगा स्क्वेअर असल्यामुळं व्ही अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर होईल, त्याचा स्क्वेअर होईल व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, त्यामध्ये एक आर कॅन्सल होईल आणि फॉर्म्युला मिळेल व्ही स्क्वेअर अपॉन आर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 6. म्हणजे हे इक्वेशनसुद्धा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची मॅग्निट्यूड देतं आणि 5सुद्धा देतं. फरक काय आहे, जर तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी माहीत असेल ओमेगा, तर इक्वेशन 5 वापरा. समजा तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी माहीत असेल, ओमेगा माहीत नसेल, तर इक्वेशन 6 वापरा. अजून एका फॉर्ममध्ये लिहिता येतं, किपिंग आर इक्वल टू व्ही अपॉन ओमेगा इन इक्वेशन 5. हे जे आपण इथं पाहिलं आर इक्वल टू व्ही अपॉन ओमेगा, ते इक्वेशन 5मध्ये ठेवा. काय मिळतं आपल्याला, व्ही अपॉन ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर. यातलं एक ओमेगा कॅन्सल होईल आणि मग शेवटी आपल्याला सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला मिळेल ए इक्वल टू व्ही इंटू ओमेगा. म्हणजे हे सुद्धा इक्वेशन सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन देतं. 3 फॉर्म आपल्याला मिळाले, ए इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर, ए इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, ए इक्वल टू व्ही अपॉन ओमेगा. यातलं कोणतं वापरायचं, तर सरळ आहे, ज्या क्वांटिटीज तुम्हाला दिल्या. आता व्ही अपॉन ओमेगा दिलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला हे इक्वेशन 5 वापरता येणार नाही, कारण आर तुम्हाला माहिती नाही, फक्त व्ही आणि ओमेगा दिलं आहे. इथं ओमेगा माहिती आहे, पण इक्वेशन 5मध्ये तुम्हाला आर माहिती नसेल तर तुम्ही वापरू शकत नाही. हे इक्वेशन 6 वापरता येणार नाही, कारण तुम्हाला आर माहिती नाही. जर आर तुम्हाला दिलं असेल तर इक्वेशन 5 किंवा 6 वापरता येईल. आता आर आणि ओमेगा दिलं असेल तर 5 वापरता येईल, 6 नाही वापरता येणार, कारण त्याच्यामध्ये ओमेगा तुम्हाला व्ही माहिती नसणार इक्वेशन 6मध्ये. म्हणजे कोणत्या क्वांटिटीज दिल्यात त्याच्यानुसार तुम्ही कोणतं इक्वेशन वापरायचं ते ठरतं. तर अशा पद्धतीने सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. आणि अजून एक कन्सेप्ट शेवटी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, सेंट्रिपिटल फोर्स. याबद्दल तुम्ही 12वीमध्ये अधिक डिटेलमध्ये शिकणार आहात, इथं जस्ट इंट्रोडक्शन आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय पहा. Centripetal force is a force acting on particle performing circular motion which is along the radius of the circle and directed toward the center of circle. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी समजा ॲक्सलरेशन असतं तिथं फोर्स असतं. फोर्सचा फॉर्म्युला असतो F इज इक्वल टू एम इंटू ए, मास इंटू ॲक्सलरेशन. हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या ठिकाणी ॲक्सलरेशन असेल त्या ठिकाणी फोर्स असतं. आणि आत्ताच आपण बघितलं आहे की सर्क्युलर मोशनमध्ये एक ॲक्सलरेशन असतं आणि ते सेंटरकडं असतं, म्हणजे याचा अर्थ तिथं फोर्स असतं आणि त्या फोर्सला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. काय डेफिनेशन आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन which is along radius of circle and directed towards the center of circle. म्हणजे जेव्हा हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा तो सर्कम्फरन्सवरती फिरत असतो, तेव्हा आपण आत्ताच मगाशी पाहिलं की त्याच्यावरती एक ॲक्सलरेशन ॲक्ट होतं. त्या ॲक्सलरेशनला म्हणतात सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, ज्याची डायरेक्शन असते अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, या फॉर्म्युल्यानुसार त्याच्यावर फोर्ससुद्धा ॲक्ट होणार. आणि आणखी एक लक्षात ठेवा की जी डायरेक्शन ॲक्सलरेशनची असते तीच डायरेक्शन फोर्सची असते. मास ही क्वांटिटी स्केलर आहे. आणि इथं आपण बघितलं आहे की ॲक्सलरेशन, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन कुठं असतं, तर ते असतं अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर.
त्यामुळे इथे सुद्धा फोर्स असणार आणि ते कुठं असणार, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, त्यालाच म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असतो तेव्हा त्याच्यावर ॲक्ट होणारं फोर्स आहे विच इज अलॉंग रेडियस, म्हणजे रेडियसवरती असतं ते, अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. त्याची डायरेक्शन सेंटरकडं असते. म्हणजे पार्टिकल जर वर गेला तर ही रेडियस असं खाली असेल सेंटरकडं, तेव्हा सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन सेंटरकडं डाऊनवर्ड असेल. वी नो फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन इन वेक्टर फॉर्म. एमच्या डोक्यावर ॲरो काढला नाही कारण मास ही क्वांटिटी स्केलर आहे, ॲक्सेलरेशन हे व्हेक्टर आहे आणि फोर्स हे सुद्धा व्हेक्टर आहे. याला इक्वेशन 1 म्हणू. परंतु आपण बघा यामध्ये वेअर एम इज मास ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग UCM अँड वेक्टर ए इज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. इथं फोर्स झालं, हे चुकलं आहे. वेक्टर ए इज अ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. बट वी नो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज गिवन बाय -ω²r. आपण मगाशी डिराईव्ह केलं आहे. ते व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1मध्ये इथं ठेवली तर आपल्याला मिळेल वेक्टर F इक्वल टू -mω² वेक्टर r. यामध्ये m स्केलर आहे, ω² हा स्क्वेअर आहे, त्यामुळे हा पूर्ण mω² टर्म जो आहे तो स्केलर आहे. वेक्टर r हा वेक्टर आहे. निगेटिव्ह आलं आहे याच्यामध्ये, ह्या निगेटिव्ह साईनचा अर्थ असा होतो की व्हेक्टर F आणि व्हेक्टर r दोन्ही वेक्टर्स आहेत, त्यांच्या डायरेक्शन्स एकमेकांना अपोजिट आहेत. वेक्टर rची डायरेक्शन कुठं असते, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर, सेंटरकडून दूर जाताना, आणि त्यामुळं फोर्सची डायरेक्शन त्याच्या उलट म्हणजे सेंटरकडं असते. म्हणून त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स, सेंटरकडं असणारं. सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल फोर्स. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय F इक्वल टू mω²r. स्केलर फॉर्ममध्ये लिहायचं म्हटलं तर मॅग्निट्यूड म्हणजे प्लस मायनसचा विचार न करता, आणि स्केलर फॉर्ममध्ये लिहायचं म्हटलं तर. पण मगाशी आपण पाहिलं आहे की हे जे ॲक्सेलरेशन असतं त्याचा फॉर्म्युला v²/r असा सुद्धा असतो, किंवा ω/v असा सुद्धा असतो. त्यामुळं हे सेंट्रिपिटल फोर्स अशा पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं. तर हे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल फोर्सबद्दल शिकलो आहे. सेंट्रिपिटल फोर्सबद्दल आपल्याला 12वीमध्ये आणखी जास्त डिटेलमध्ये शिकायचं आहे. आता यावर्षी आपण जेवढं शिकलो आहे तेवढंच नीट समजावून घ्या, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.